विराजस, आता तुला ठरवायचंय. हो, सांग विराजस, तुला कोण हवंय? कुठल्याही नात्यासंबंधाचे विचार न करत कोणावरही कसलेही बेछूट आरोप करणारी तुझी बायको राधा तुला हवी आहे की लहानपणापासून तुझ्यावर जीवापाड प्रेम करणारा हा बाप तुला हवा आहे? मला हे कधीच नको होतं विराजस की तुला तुझे बाबा आणि तुझ्या बायकोमध्ये निवड करायला लागेल. राधाला एक सून म्हणून जे काय देता येईल ते सगळं देण्याचा प्रयत्न मी केला, पण तिनेच आज माझ्यावर ही वेळ आणली. विजेंद्र, अरे असं नको बोलूस. राधाचा काहीतरी गैरसमज झालाय. नाही आई, गैरसमज नाही, गैरसमज. आणि गैरसमज होतो ना तो एकदा दोनदा होतो. आणि आपल्या माणसांबद्दल तर नाहीच नाही. माझ्या सुनेवर राधावर विश्वास होता ग. ती बाबा म्हणायची आणि त्याच बापाबद्दल एवढा टोकाचा गैरसमज. ठीक आहे, राधाला अजूनही जर असं वाटत असेल ना की अयोग्य अवैध काम करतो तर ते तिने पुराव्यासहित सिद्ध करून दाखवावं. मी सगळ्या घरच्यांसमोर शब्द देतो की तत्क्षणी मी हे घर सोडून निघून जाईल. दादा, आता निर्णय तुला घ्यायचा आहे विराजस. तुला घ्यायचं आहे. एकदाच त्या राधाला घराबाहेर काढलं की डोक्याची कटकट संपेल माझ्या. वैताग 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 आणलाय नुसता. ही आसावरी कुठे गेली? भूक लागली मला. तिलाच बोलवून आणतो. नाही नाही नको बाबा, तिला बोलावून आणलं तर ती मला काही खायला देण्याऐवजी माझंच डोकं खात बसेल. त्यापेक्षा बाहेरच जातो मी. जाऊ दे. जावई बापू, काय चाललंय तुमचं? मलाही तेच कळत नाहीये काय चाललंय. तुम्हाला कळत नाही? मी बघितलंय तुम्हाला वेळी अवेळी घराबाहेर जाताना. अहो अहो सांभाळून. काय जावई बापू, अहो सांभाळून. आणि आता कुठून आलात? सकाळी सकाळी बाहेर गेला होता की रात्रभर बाहेरच होता? आणि काय हो, राधाच्या खोली बाहेर घुटमळत होता? नक्की काय चाललंय तुमचं? राघवेंद्र दादा, आईंना सांगा ना, माझं काहीच नाही. हे बघा, माझ्या नातवाच्या संसाराचा प्रश्न आहे.
काय ते बोला. हे बघा सुमित, जे काही असेल ना ते सरळ सरळ सांगून टाका ना तुम्ही. मी तेच शोधायचा प्रयत्न करतोय. नाही, सॉरी सॉरी आई, मी रात्रभर घराबाहेर असतो कारण मी शोध घेतोय. नाहीतर पुन्हा आपल्या घरात वाद होती, पुन्हा चुकीच्या लोकांवर आरोप केले जातात आणि मला हेच नको. म्हणून मी राधाला समजावायचा खूप प्रयत्न केला, पण तिने शेवटी नाहीच ऐकलं माझं. नाही ऐकलं म्हणजे? मी राधाला गप्प राहायला सांगितलं. तिला काहीतरी माहिती सापडली, पण मी तिला सांगितलं होतं की प्लीज तू कोणापासूनही लपवून शोधाशोध करू नकोस, नाहीतर तिच्या जीवाला धोका आहे याचीही मी तिला कल्पना दिली. आणि कुठलंही संकट राधावर येऊ नये म्हणून या सगळ्या गोष्टींचा तपास मी स्वतः करत होतो. पण शेवटी ती राधा आहे, तिने नाहीच ऐकलं माझं. तिने तिचे चुकीचे अंदाज बांधणं सुरूच ठेवलं. मला वाटलं होतं फार फार तर ती माझ्यावर संशय घेईल आणि मी तशी मनाची तयारीही केली होती, पण नाही. यावेळेस तर तिने कहरच केला. तिने थेट साहेबांवर संशय घेतला, तोही पुराव्यांशिवाय. आई, राधाने फार मोठी चूक केली, पण तरी आता काही पुरावे सापडतायत का याचा मी शोध घेतो. मला जावं लागेल, मी आलोच. आई, आई अगं, आई काय होतंय तुला? इतिहासाची पुनरावृत्ती परत होणार राघवा. पुन्हा एक संसार मोडणार. विजेंद्रचा तेव्हा पण अशीच भीती वाटत होती, आपल्या घरावर काहीतरी मोठं संकट येणार आहे. आताही तसंच घडणार आहे असंच वाटतंय मला. वहिनी काय झालं? वहिनी काय झालं? अगं हो, पण काय झालं ते तर सांग तू. काय होणार? माझ्या मसाल्यावरून त्याच्यात आणि माझ्यात वाद झाला. त्यांनी तो मसाला माझ्या डोळ्यात टाकलं. जा लवकर. वहिनी. मला घेऊन किती ते जा. वहिनी मी तो जा म्हटलं ना, जा. अरे असं कसं? आकाश पाताळ एक करा, शोधून काढा तिला. आणि तिला जर कुणी आसरा दिला असेल ना तर त्याला सोलून काढा. नाही आई, यावेळी ते पुन्हा होणार नाही. काहीही झालं ना तरी मी ते होऊच देणार नाही. चंदूशेठ, अरे बिराजदार साहेब, चंदूशेठ, वा वा, बरं झालं तुम्ही आलात. अहो आताच राजाची आठवण काढत होतो. आजकाल खूप आठवण येते हो त्याची. बरं तुम्ही कसे काय आलात आणि राधा कशी आहे? बसा ना तुम्ही. तेवढा वेळ नाहीये चंदूशेठ. राधा बरी नाहीये, ती अडचणीत आहे. अडचणीत? मला सांगा, राधाने इथे काही मसाले आणून ठेवले होते? नाही, पण तिने तयार केलेला थोडाफार मसाला राहिला असेल, तो देऊ का आणून? नाही चंदूशेठ, मला तो मसाला नको आहे. तिने इथे काही खोके आणून ठेवले होते का? ते सांभाळून ठेवून सांगितलं होतं तुम्हाला. नीट आठवा चंदूशेठ, नीट आठवा. त्याला हात लावू नका, कोणाला हात लावून देऊ नका असं काही सांगितलं होतं का तिने तुम्हाला?
चंदू शेठ, मी तुमच्या भरोशावर आहे. हो ग नको काळजी करूस तू. हा, मी व्यवस्थित राखण करेल. नाक डोळे कान सगळं उघडं ठेवून बाजूलाच बसलोय मी. हे बिराजदारांचा मसाला आहे. त्यांच्या नावाला धक्का लागू देणार नाही मी. नाही काही नाही. चंदूशेठ, मला सगळं माहिती आहे. राधानी मसाले इथेच आणले होते. ते सापडणं गरजेचं आहे, नाही तर राधा अडचणीत येईल. प्लीज प्लीज मला सांगा ते मसाले कुठे आहेत चंदूशेठ. चंदूशेठ, प्लीज माझ्यापासून लपवू नका. मला सांगा ते मसाले कुठे ठेवलेत. भाऊजी, मला माहिती आहे. मला मान्य आहे, मी आधी तुला सून म्हणून स्वीकारलं नाही. त्याबद्दल राग आहे का तुला? विराजसच्या प्रेमासाठी मी तुझा स्वीकार केला ना. अगं, आपल्या व्यवसायात जागा निर्माण केली तुझ्याकरता, कंपनीत स्थान मिळवून दिलं. तू आज सिद्ध केलंस आणि मला दाखवून दिलंस की माझा समज चुकीचा नव्हता, तो योग्यच होता. आणि आता हाल होणार आहेत, हाल विराजसचे. कारण आता निर्णय विराजसला घ्यायचा आहे. तो सांग विराजस, तुला कोण हवंय? विराजस, मी खोटं बोलत नाहीये. अरे, तुला मी हे सगळं ना का नाही सांगितलंस राधा? काय एका शब्दाने बोलले नाहीस का? असं वाटतंय की तू माझ्यापासून किती गोष्टी लपवल्या असशील कधी कधी, आणि काय काय खोटं बोलले असशील. मला सगळं कन्फ्युजन होतंय राधा. तुझं वागणं बोलणं कधी खरं होतं आणि कधी खोटं होतं. काय बोलू मी राधा? तुझं माझ्यावर प्रेम नाही हे मी मान्य केलं. प्रेमाशिवायच आपण आपलं नातं निभावणार होतो, पण विश्वासच नसेल तर कसं होणार आहे काय? तू एकदा मला प्रामाणिकपणे सांगितलं असतंस ना तर. विराजस, मी तुला सगळं सांगणार होते, पण अरे बाबा आहेत ना. राधा, मी आपल्याबद्दल बोलतो, तुझ्याबद्दल आणि माझ्याबद्दल चालू आहे. एकदा नाही सांगावं असं वाटलं तुला? एकदाही मला विश्वासात घेऊन काहीच बोलावं असं नाही वाटलं? तू माझ्यावर विश्वास नाही ठेवू शकली? तुला असं एकदाही वाटलं नाही की तुझ्या मनात जे काय चालू आहे ते मला सांगावं? मला असं वाटतं मी या नात्यात नाहीच आहे. सगळं तुझं आहे, सगळं तूच ठरवते, सगळं माझा काही संबंधच नाहीये का? मी चुकले विराजस, मी खरंच चुकले. पण माझे हात बांधलेले होते रे. मी जे काही केलं ते आपला संसार टिकवण्यासाठी केलं, आणि आताही तुम्ही टिकवणारच. या सगळ्यात मला तुला गमवायचं नाहीये, आणि हा विश्वास सुद्धा मी उडू देणार नाही.
राधा हे बघ, अगं त्या मसाल्यांमध्ये काही गडबड नव्हती, माहित आहे ना, आपण पाहिलं होतं आणि देऊन टाकला. ज्या टेम्पोमधून आपले मसाले जात होते ना, तो टेम्पो राधाने अडवला. तिला त्यात अंमली पदार्थ आहेत असं वाटलं. हे कसं शक्य आहे? मी मसाला स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितला होता आणि कुजलेला नव्हता तो, म्हणून मी तो लपून चंदू शेटकडे ठेवला. हे शोधायला लागलेत, मग ना मी तो परत इकडे घेऊन आली. मी खरं सांगते विराजस. राधा, माफ कर ग मला. मला माहिती आहे तुम्हाला हे सगळं बाबांनी बोलायला लावलंय. आई, इथे कशाला आली आहेस तू? मला नाही बोलायचंय तुझ्याशी. आई, बाबांनी धमकवले ना तुम्हाला? ते धमकवूच शकतात. इतके दिवस मला डिवोर्स पेपरवरून धमकवत होते, तर तुमच्यासोबत असं करूच शकतात. मला सांगाय, त्यांनी बोलायला लावलंय ना तुम्हाला? कुणी कोणाला काहीही बोलायला लावलेलं नाही. आणि त्यांनी कशाला सांगायला हवं? मला कळतं काय चूक आणि काय बरोबर. मग चूक माझी असेल तर माफी ही मलाच मागायला हवी. मला नाती कळत नाहीत तर शिक्षा ही मलाच व्हायला हवी. हो नाही? बरोबर आहे. मी अनाथ आहे ना, मला काय कळणार नात्यांबद्दल? नाती काय असतात, आपली माणसं काय असतात, मला कसं कळणार? मी कधी विचारच नाही केला नात्यांचा. आज घरातले सगळे चिडलेत माझ्यावर. आज मी माझ्या नवऱ्याला दुखवलं. ज्याचं माझ्यावर जीवापाड प्रेम आहे त्याला दुखवलं. तुम्हाला आई मानलं, तुम्हालाही दुखवलं. मग आईला दुखावल्याची शिक्षा तर व्हायलाच हवी ना. मला काहीच जमलं नाहीये. मला कुठलंच नातं निभावता आलं नाही. कसं जमणार? आयुष्यात नाती कधी बघितलीच नाही ना, मी काय निभावणार? मी चांगली बायको होऊ शकले नाही, चांगली सून होऊ शकले नाही. विराजचं मन मोडलं. मला शिक्षा ही व्हायलाच हवी. राधा, हे सगळं असं करून आणखी त्रास वाढवू नकोस. नाहीये, मी स्वतःला माझ्या चुकांची शिक्षा देणारच. यापुढे माझ्या हातून असं होऊ नये म्हणून सतत आठवण व्हायला हवी. मी स्वतःला शिक्षा ही अशीच देईन जी कायम लक्षात राहील.
मूर्खासारखं वागू नकोस. माझं चुकलं, मला माफ कर. राधा, तू म्हणतेस ते खरं आहे. मला यांनी धमकी दिली, पण मला काही करणार नाही येत. त्यांनी तुम्हा दोघांचा जीव घेण्याची धमकी दिली. मला बाकी कसलीच भीती नाहीये राधा, पण तुम्हा मुलांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर. आणि हे कसे आहेत ते माहिती आहे ना तुला. अगं ते जीव सुद्धा घेऊ शकतात, आणि म्हणून मी त्यांना माल दिला. मला माहिती आहे राधा, मी तुला त्यांच्यासमोर खोटं पाडलं, पण मी आई आहे ना ग. माफ कर आई. मला माहिती होतं, म्हणून मी विराजा समोर तुम्हाला खोटं पडू दिलं नाही. पण तुम्ही काळजी करू नका, मी माझा संसार तुटू देणार नाही, आणि कोणालाही काहीही होऊ देणार नाही. काय झालं? साहेबांनी अजूनही माल काढायला कसा नाही सांगितलं? आज रात्री संधी साधून माल हलवायलाच लागेल. बाबा, काय म्हणालीस? बाबा, काय प्रकार आहे हा? काय झालं? बाबाला बाबा नाही म्हणणार तर आणखी काय म्हणणार?